अत्यंत महत्त्वाची आणि आतल्या गोटातली बातमी अशी आहे की राज्यसभेच्या जागेच्या वाटपावर सध्या महायुतीमध्ये चुरस सुरू झालेली आहे। महायुती 6 जागा विनासायास निवडून आणू शकते, मात्र त्या 6 पैकी 2 जागा एकनाथ शिंदेंना मिळायला हव्यात असा आग्रह शिवसेनेने धरलेला आहे। तर राज्यसभेच्यासाठी राष्ट्रवादी सध्या तरी एका जागेवर समाधानी आहे असं समजतंय, मात्र भाजपाला 6 जागा लढायची इच्छा आहे हेही लपून राहिलेलं नाही। अशा स्थितीमध्ये एकूण जागांचं समीकरण काय असेल ते जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। आपण पटकन शुभम उमाळे यांच्यापर्यंत जातोय। शुभम, संख्या जर पाहिली तर भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वसाधारणपणे 47 मतांचा कोटा आहे, भाजपाकडे 137 स्वतःची मतं आहेत। असं असताना भाजपा किती जागा लढू शकतो? आणि दुसऱ्या बाजूला जर समजा संख्याबळाच्या आधारावर पाहिलं तर शिंदेंची 1 जागा नीट निवडून येऊ शकते, असं असताना शिंदे 2 जागा का मागतायत? प्रसाद सर, खरं तर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांपासून सुरू झालेल्या आहेत। अशामध्येच आता राज्यसभेच्या निवडणुका या 16 मार्च रोजी होणार आहे आणि तसं परिपत्रक जे आहे ते देखील निघाले आहे। अशामध्येच आता जागेंचं चरस जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। भारतीय जनता पक्ष हे कुठेतरी मोठा भाऊ म्हणून आहे महायुतीमध्ये आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या भावांमध्ये मोठा भाऊ असल्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढी वाद जे आहेत ते देखील दिसून येतात। नवीन आलेले आयाराम जे आहेत त्यांना देखील कुठेतरी संधी मिळाली पाहिजे असं देखील त्यांचं मत येत आहे। तर मात्र दुसरीकडे जे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे आधीपासून पक्षामध्ये आहेत, त्यांना देखील संधी मिळावी असं देखील एक मत जे आहे ते त्यांच्याकडनं दिसून येते। अशामध्ये भारतीय जनता पक्ष पटकन असं सांगा, आपल्याकडे 30 सेकंद उरली आहेत, पटकन सांगा, जर शिंदेंना 2 जागा द्यायच्या ठरल्या तर त्यांच्याकडे 2 उमेदवार आहेत का? अर्थातच सूत्रांकडून माहिती मिळत आहे की शिंदेंनी 2 जागा मागितलेल्या आहेत आणि याबद्दलची अधिकृत चर्चा जी आहे ती अद्याप सुरू झाली नाही आहे आणि त्यामुळे शिंदे नेमके ते 2 चेहरे कोण पुढे करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नाही तर राष्ट्रवादी एका जागेवर समाधानी आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये 6च्या 6 जागा ज्या आहेत त्या भाजपलाच हव्यात। तर महाविकास आघाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी एक स्पष्ट मत दिल्यानंतर रोटेशनच्या मुद्द्यानुसार नेमकी जागा त्यांच्याकडे जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शुभम सगळ्या तपशिलासाठी।